भेटले आपली मित्रमंडळी. हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आता मी फुनाबोरीमध्ये आणि आज खूप स्पेशल डे आहे जापानमध्ये आमच्यासाठी. बिकॉज इथं फुनाबोरीमध्ये एक इस्कॉन टेम्पल आहे, कृष्णाचं मंदिर. तर इथं आहे ना आज भगवद्गीताचं सेलिब्रेशन होतं. तुम्ही मागे बघू शकता बघा. तर इथं दिंडी काढलीत. तर जापानमध्ये पण आपली भारताची संस्कृती काही कमी नाही आहे. जगातल्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये असो भारताची संस्कृती ही आहेच. ते बघा मागेपासून तर तेवढा पूर्ण इथे दिंडी काढली आहे. हे बघा अशी पूर्ण दिंडी येते. आणि विशेषतः म्हणजे याच्यामध्ये फक्त इंडियन लोक नाही आहे, तर जापानीज लोक पण याच्यामध्ये पार्टिसिपेट झालेले आहेत. हे बघा तिकडे ते टोकियो स्काय ट्री. तर खूप छान वाटतंय. दैनंदिन जीवनामध्ये जापानमध्ये डेली भरपूर काम असतं, पण मग असं इंडियन कल्चर जर जापानमध्ये बघायला भेटला, आपली भारताची संस्कृती इथे जर बघायला भेटली, काही आपल्या संस्कृतीविषयी, तर खूप अभिमान वाटतो भारताविषयी आणि खूप छान वाटतं. हे बघा अशी दिंडी चालली आहेत ना, तर ते तिकडून लोक बघा कशा खिडक्यांमधून बघताय जापनीज. त्यांच्यासाठी पण एक नवीन अनुभव आहे का इंडियन हिंदू संस्कृती कशी सेलिब्रेट केली जाते. नवीन काहीतरी बघायला भेटतंय त्यांना. आणि हे बघा काही जापनीज लोकांना त्रास नाही, पूर्ण इथली रूल्स अँड रेग्युलेशन मेंटेन करून त्या बघा त्या दादांनी कसे रोप धरली आहेत. म्हणजे दुसऱ्या लोकांना जे पेडेस्ट्रियन पायी चालणारे आहे त्यांना त्रास नको. हे बघा इकडून आता अशी राऊंड घेऊन दिंडी परत तिकडे जाणार आहे. शांतता आणि पीस मेंटेन करून ही दिंडी चालली आहे सर्व. ते बघा ती भगवद्गीता आहे. पालखीची मिरवणूक चालू आहे. तेव्हा औदुंबर बॉटल वाटायचं काम करतोय, पुण्याचं काम करतोय तो.
हे बघा, हे सगळे आले आपली मित्रमंडळी. तर आता इकडून ही मिरवणूक तिकडे गेली आहे, तिकडे पण फंक्शन आहेत काहीतरी. तर आम्ही जेवढे फ्रेंड्स जपानमध्ये राहतो, तर इथं भरपूर इंडियन कल्चरल फेस्टिवल्स होता, वेगवेगळ्या प्रकारचे होता. तर आम्ही कधीच मिस नाही करत. शिवजयंती असो, असे वेगवेगळे प्रकारचे फंक्शन आम्ही कधीच मिस नाही करत. सर्व सुट्टीच्या दिवशी जातो. जर सुट्टी नसली तर सुट्टी घेऊन जातो, पण मग अवश्य जातो. बघा, अशी तयारी चालू आहे फंक्शनची. इकडं पूर्ण पूजन चालू आहे. इकडे कीर्तन आहेत, जपानीज पण करताय आणि इंडियन पण आहेत. मित्रांनो, आता सुरू आहे जपानचा पारंपरिक तायको ड्रम परफॉर्मन्स. तायको म्हणजे जपानचा मोठा ढोल. तर हा तायको ड्रम परफॉर्मन्स विशेषतः जपानमध्ये मात्सुरीच्या वेळी परफॉर्म केला जातो. तुम्ही बघू शकता, हे सर्व परफॉर्मन्सेस जे आहे परफॉर्मर्स ते अनेक वर्ष प्रॅक्टिस करून अशा प्रकारे ढोल वाजवायचं शिकता. आणि लाईव्हमध्ये असं बघायला खूप सुंदर वाटतं. हे गाईज आहे काहीतरी ट्रेडिशनल जॅपनीज ढोल होता हा.
गाईज एकदा परफॉर्मन्स झाला आहे, पण मग ते चीफ गेस्ट आहे ते बोलत आहे का अजून एकदा ऐकायची इच्छा आहे त्यांना, मग ते परत प्ले करणार आहेत. मित्रांनो, आता आहे हे जपानचं प्रसिद्ध अवा ओदोरी डान्स परफॉर्मन्स. तर हे जपानचं प्रसिद्ध लोकनृत्य आहे. याची विशेषता अशी आहे का याच्यामध्ये जे परफॉर्मन्स जे असतात ते एका स्पेशल प्रकारचं आउटफिट घालून परफॉर्म करतात. ते पेढ्याची टोपी आणि सुंदर असा ड्रेस असतो त्यांचा, आणि मस्त संगीताच्या तालावर असं स्टेप्स करते वेगवेगळ्या. तर खूप सुंदर वाटतं हे बघायला. आणि या डान्सची सुरुवात तोकुशिमा आयलँडपासून झाली होती आणि आज पूर्ण जापानमध्ये हे प्रसिद्ध आहे हा डान्स. इधर आओ, रुको रुको रुको, ये लो बैठो इधर। विद्यमान विद्यमान उधर हो जाओ थोड़ा सा। Sit down. दोनच मिनटं. पुढे गेले
पड़े जो तेरी सोनर तर जाता। पुत्र सगर के पारे सब जग को ज्ञाता। किरमा दृष्टि तुम्हारी, किरमा दृष्टि तुम्हारी, त्रिभुवन सुखदाता। एक ही बार जो तेरी शरणागति आता। यम की त्रास मिटा कर, यम की त्रास मिटा कर परम गति पाता। गाईज इथला प्रोग्राम संपलाय, भगवद्गीता महोत्सव. हे बघा आम्हाला आहे ना टिफिन्स पण भेटले, प्रसाद. तर आम्ही सर्वांनी प्रसाद घेतलाय. आता इथे एका पार्कमध्ये जाऊ आणि मस्त खाऊ. ब्लॉग कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. प्रसाद खायला चाललोय. गाईज आम्ही इथं फुनाबोरी पार्क आहे, तर इथं मस्त आता जेवण करायला बसलो. आम्हाला हे प्रसाद भेटला आहे, तर आम्ही मस्त बसलो सर्व इथे. ओबेंतो. आणि हा आम्ही ना हे आता इकडे खातोय, पण मग काही कचरा नाही करणार. सगळा कचरा आम्ही बॅगमध्ये भरून घेऊन जाऊ. गाईज नाश्ता केला आम्ही तिथं पार्कमध्ये बसून. आणि हे बघा कचरा पण आम्ही सोबत घेऊन चाललोय. आता घरी जे डस्टबिन आहे तिथे टाकू. आम्ही एक रिस्पॉन्सिबल इंडियन जॅपनीज सिटीजन आहे, त्याच्यामुळं जपानची पण काळजी घेतो, कचरा नाही करू. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. कमेंट पण करा. बाय बाय.